पहिला बॉल यावेळी मात्र मोठा फटका हवाई सफर दूर जवळपास कोणताही खेळाडू नाही आणि हा येतोय दणदणीत खणखणीत षटकार. राजू काठे एका क्षणी अटॅक करायला सुरुवात केली आणि ही स्टेटमेंट आहे. नॅचरल गेम हा राजूकडे आहे आणि तो खेळ प्रेक्षकांना दाखवतोय. पुन्हा एकदा या दुसऱ्या सामन्यामध्ये पुढचा बॉल पुन्हा एकदा फ्रंटफुटचा वापर. यावेळी मात्र जबरदस्त फटका मनगडी ताकदीचा वापर इथे केला गेलाय आणि हा येईल चौकार. पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळी मात्र पॉइंटच्या डोक्यावरून डीप कव्हर पॉइंटच्या दिशेने गेलेला हा खणखणीत दणदणीत आणखी एक चौकार. मंदुराज राजू काठे आणि संतोष काठे जबरदस्त खेळ. पहिल्या सामन्यामध्ये देखील 48 धावांची पार्टनरशिप पाहायला मिळाली. मात्र संघ विपक्ष वेगळा होता. आता मात्र दोन्ही संघ एक एक सामने जिंकून पुढे सरकलेले आहेत. इथे पहा किती आत्मविश्वास या फटक्यामध्ये. फटका खेळल्यानंतर जागेवर थांबले आणि आपल्या समवेत असलेल्या खेळाडूला मात्र नक्कीच सेकंड देत आहेत आणि हा येतोय चौकार. 5 चेंडू 18 धावांची स्फोटक ताबडतोब आक्रमक घणाघात फलंदाजी साकारतो राजू काठे. एक नारिवली संघाचा बॅकबॉन ज्याला म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण सातत्याने अनेक स्पर्धेमध्ये आपल्या संघासाठी ज्यांनी भक्कम धावसंख्येची पायाभरणी केलेली तोच खेळाडू यावेळी स्ट्राईक एंडला पूर्णपणे अटॅकिंग मूड मध्ये पाहायला मिळतोय. तो दुसऱ्या बाजूला गोलंदाजांचा आत्मविश्वास मात्र इथे खालावला जातोय. फ्रंटफुटचा वापर पुन्हा एकदा इथे चेंडू निघून जातोय लॉंग ऑनच्या दिशेने. वन बाउन्स फरार होईल चौकार. टक्के भूमी आहे आणि 71% पाणी आहे. मात्र पिण्यालायक पाणी कमी आहे. मात्र इथे खेळाडूंची ताण भागवण्याची भूमिका साकारली संदीप पाटीलने. कारण त्यांच्या माध्यमातून
या स्पर्धेला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली. दादांचं खूप खूप आभार. या दादा आपलं सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. वळ्या सामन्याकडे. नक्कीच पहिला सामना दुसऱ्या फेरीतील केडकाले विपक्ष नारिवली. केडकाले संघाने टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. नारिवली संघाला आमंत्रित केलं बॅटिंगसाठी, मात्र पहिल्याच षटकामध्ये जबरदस्त अटॅक पाहायला मिळाला. यावेळी मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये जरूर आहे, तिथे खेळाडू चेंडू फील्ड करतील. तोपर्यंत 2 धावा इथे मात्र सहजरित्या कंप्लीट केल्या गेल्या. उत्तम पवार आपण शॉर्ट थर्डमॅनला पाहू शकतो. स्कोर बोर्ड मात्र पुढे इथे पाहायला मिळतोय 24-24. यावेळी मात्र मोठा फटका, आसमानी सफर, हा येतोय षटकार. बड़े मियाँ तो बड़े मियाँ, छोटे मियाँ सुभान अल्लाह. राजू काटे षटकार लगावतोय तर त्याला साथ देतो त्यांचे बंधू संतोष देखील षटकार. यस, मोठे बंधू संतोष आहेत. हा 100% कमिटमेंट आहे आपल्या गावासाठी. आता मात्र थोडासा ऑफ टाइमच्या दिशेने जाणारा हा व्हाईट यॉकरच्या पद्धतीचा चेंडू फेकला गेला आणि पूर्णपणे संतोष बीट झाले. डॉट बॉल. मला वाटतं आतापर्यंतचा हा दुसरा डॉट चेंडू येतोय. अशाच प्रकारचे डॉट चेंडू फेकावे लागतील. ओहो, इथे मात्र शॉर्ट थर्डमॅनला धडपड इथे केली जाते आणि सिंगल मात्र तितक्याच वेगाने कंप्लीट केली गेली आणि या सिंगलने स्कोरबोर्ड मात्र पुढे सरकतोय. धावा येत आहेत 31-31. जबरदस्त सामना दोन्ही संघ. नक्कीच भरत भैर नागावचे उपसभापती यांचं सहर्ष स्वागत. या दादा आपलं सहर्ष स्वागत. यावेळी मात्र जबरदस्त कव्हर ड्राईव्हच्या माध्यमातून भरत भोईर यांना अभिवादन करणारा हा येतोय चौकार. आपलं देखील चौकाराने स्वागत केलेलं आहे आणि नक्कीच का नाही, कारण त्यांचाच संघ खेळतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा. यावेळी मात्र कार्पेटच्या माध्यमातून जबरदस्त फटका. दूर जवळपास खेळाडू नाहीये, मात्र लॉंग ऑनच्या खेळाडूने प्रयत्न केला होता, मात्र चेंडू निघून जातोय बाउंड्रीच्या बाहेर. येतोय चौका. मुन्ना झुंड में तो सुअर आते हैं. धावसंख्या 39. पहिल्या षटकामध्ये 22 धावा आल्या, या षटकामध्ये 17 धावा. हरी भाग्यवान समाजसेवक नागाव या आपलं देखील सहर्ष स्वागत. आलेल्या प्रत्येक मान्यवरांचा इथे सन्मान केला जातोय. हरी पाटील आपला देखील सहर्ष स्वागत असेल. पुढील सामन्याकडे. पॉवर प्लेचे दोन्ही षटक संपलेत. पहिल्या षटकामध्ये अक्षरशः धावांची बरसात केली राजू काठेने, त्याला साथ देतोय संतोष काठे देखील. 4 चेंडूमध्ये 9 धावांवर खेळतोय, तर राजू काठे 8 चेंडूवर जर पाहिलं तर 30 धावांवर खेळतोय. म्हणजे पूर्णपणे या सामन्याची पायाभरणी मजबूत केलेली आहे या दोन्ही बंधू राजांनी. आता मात्र पॉवर प्लेचं बंधन विखुरलेले असेल. 5 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत. शॉर्ट थर्डमॅन, डीप कव्हर क्षेत्रामध्ये खेळाडू, एक्स्ट्रा कव्हर आपल्याला 30 सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ डीपला पाहायला मिळेल. लॉंग ऑन देखील आपण डीप मध्ये पाहू शकतो. डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग, यष्टी रक्षक. आणि आता एक खेळाडू मात्र पॉइंट गली क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय.
ही अशी व्यूहरचना, एक नवीन सापळा रचला गेलाय, एक नवी बांधणी, नवीन गोलंदाज किरण ठाकूर. स्लोवर चेंडू, आता मात्र शॉर्ट मॅनला चांगले क्षेत्ररक्षण, मात्र डायरेक्ट हिट करू शकला नाहीये कारण बॅकअप नाही. त्यांनी पाहिलं जर डायरेक्ट हिट झाला तर नक्कीच दूर जवळपास कोणताही खेळाडू नाहीये, त्यामुळे चेंडू आपल्या हातात ठेवला आणि इथे फक्त मिळेल ती सिंगल, आणि सिंगलच्या मदतीने स्कोरबोर्ड मात्र पुढे सरकतोय. 4-0, 40 धावा. यावेळी शॉर्ट फाईन लेग, उत्तम पवार तिथे सज्ज होते, मात्र चेंडू अडवला, त्यांनी रोखलाय. मात्र शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडू येऊन चेंडू उचलतोय, तोपर्यंत सिंगल देखील कंप्लीट होते आणि धावसंख्या 41. पहिल्या सामन्यामध्ये याच दोन खेळाडूंनी तब्बल 48 धावांची पार्टनरशिप केली होती आणि आतापर्यंत 41 धावांची. यावेळी चेंडू हवेमध्ये, उत्तम पवार झेल टिपतील का? ओहो, इथे मात्र झेल सुटतोय आणि धावा मिळतायत 2. धावसंख्या 43. काय सामना मैदानामध्ये, घरच्या मैदानामध्ये नागाव संघाने जबरदस्त परफॉर्मन्स दाखवलाय, तर इथे नारिवली संघ देखील जबरदस्त परफॉर्मन्स दाखवतो. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि दुसरी धाव देखील इथे कंप्लीट होते. रनिंग बिटवीन द विकेट, दोन्ही खेळाडूंमध्ये 45 धावांची साझेदारी, पार्टनरशिप. मात्र ही पार्टनरशिप फोडणं खूप गरजेचं असेल यावेळी खेडकाली संघाला, कारण या अगोदरच्या सामन्यामध्ये मानपाडा संघाबरोबर खेळत, उंबारली संघाबरोबर खेळत असताना राजू काटेने 34 धावांची बहादर खेळी करत तब्बल पहिल्या विकेटसाठी 48 धावांची पार्टनरशिप साकारली होती. आतापर्यंत 45 धावांची पार्टनरशिप साकारली गेली. यावेळी मात्र मिड विकेटला खेळाडू तयार आहे. इथे पहिली धाव वेगाने कंप्लीट. ओहो, इथे काय घडलं? चुकीची फेकी येते. 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि आता इथे शेवटच्या क्षणामध्ये चेंडू रोखला गेलाय आणि धावा इथे 4 धावून कंप्लीट केल्या गेल्यात. 49 धावा स्कोरबोर्डवर, म्हणजे पहिल्या सामन्याचा उच्चांक तोडलाय या दोन्ही खेळाडूंनी आणि तब्बल 49 धावांची पार्टनरशिप मैदानामध्ये साकारली. जरा एकदा जोरदार टाळ्या होत्या दोन्ही खेळाडूंसाठी. किती जबरदस्त खेळ साकारतात दोन्ही बंधू, काठे बंधू. इथे चेंडू हवेमध्ये आहे, खेळाडू आलाय, म्हणजे त्याच्यापासून थोडासा दूर हा चेंडू जमिनीवर लँड होतोय आणि 51 धावा ची पार्टनरशिप. जरा जोरदार टाळ्या होत्या दोन खेळाडूंसाठी. आणि ड्रिंक्स ट्रॉली जाऊ द्या मैदानामध्ये. स्कोर 51-51 आणि नक्कीच खिलकाडी संघाचे रेग्युलर खेळाडू महेश
पाटील यांचं आगमन झाले. या महेश पाटील आपलं सरसे स्वागत असेल. खरं हे महेशचं प्रेम आहे क्रिकेटवरचं आणि रेग्युलर संघामध्ये देखील ऑलराऊंडर भूमिका त्यांची आपण सातत्याने पाहिले आणि खिडकाली संघाचा एक आपल्या पोटीपत संघाचा उत्साह प्रोत्साहन देण्यासाठी ते देखील आवर्जून उपस्थित आहेत. इथे तो डॉट बॉल विशाल पाटील गोलंदाजी मार्कवर. आतापर्यंत 51 धावांची पार्टनरशिप या दुसऱ्या सामन्यामध्ये आणि पहिल्या सामन्यामध्ये 48 म्हणजे 1 धावेची गरज आहे मला वाटतं 100 धावाची पार्टनरशिप साठी. यावेळी मात्र जबरदस्त फटका लॉंगॉनच्या दिशेने कार्पेटच्या माध्यमातून. ओहो इथे मागचा दरवाजा उघडा ठेवला आणि चोरी झाली. येतोय चौकार. धावसंख्या 55. हा येतोय चौकार. धावसंख्या 65. जबरदस्त टॅक पहा किती आत्मविश्वासाने बॅटची चुंबन करतोय बॅटमन्स राजू काठे. आपण पाहू शकतो काय थेट प्रक्षेपण केलं जाते. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून कृष्णा म्हात्रे असतील त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. विजय जाधव देखील एक चांगलं क्षण टिपतायत. यावेळी मात्र पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता मात्र लॉंगॉनचा खेळाडू पुन्हा एकदा 2 धावा. सातत्याने इथे धावा धावा आणि धावा पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 67 आणि वैयक्तिक 47 धावांवर राजू काठे खेळतोय. पुन्हा एकदा या नागाव चषकामध्ये अर्धशतक पूर्ण करेल का. कारण 40+ ची पहिली स्पर्धा कोळे गाव 40+ च्या माध्यमातून स्पर्धा संपन्न झाली. त्या स्पर्धेमध्ये 56 धावांची केली साकारली होती आणि हा येतोय डिसिजन सिक्सर आणि या 50 धावा देखील पूर्ण होत आहेत. 53 धावांची केली 15 चेंडू 53 धावा. सुपर अशा प्रकारचा षटकार. पहिल्या चेंडू पासून राजू काटेने जो प्रहार करायला सुरुवात केली आतापर्यंत षटकार 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 आणि 8 चौकार. उपसरपंच राम भोईर यांच्याकडून राजूसाठी 1000 रुपयाचे पारितोषिक कॅश प्राइज आलेले आहे
आणि नक्कीच आमचे विश्वनाथ दादा मस्कर यांच्याकडून देखील 1000 रुपयाचे पारितोषिक। पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, खेळाडू विशाल थोडेसे दूर आहेत झेल पासून, मात्र 2 धावा पूर्ण। तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, आता मात्र इथे बॅटमन होईल आउट। संतोष काटे मैदानाच्या बाहेर। आतापर्यंत धावांचा उच्चांक गाठलाय। यावेळी नारिवली संघाने बॅटमन लक्ष्मण गोरपेकर त्याच्या बॅट मध्ये देखील येईल हा चौकार। उसकी औकात का अंदाजा नहीं लगाने का, क्योंकि ऐसा आदमी बहुत खतरनाक होता। इथे मात्र खतरनाक होतोय राजू काटे। खरं मैदानाचा स्कोरबोर्डचा होल्यास त्यांनी बदलून टाकलाय। पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न होता, ऑफ साइडला खेळण्याचा माणूस होता, मात्र बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क पाहायला मिळत नाहीये आणि हा येतोय डॉट बॉल। आता मात्र सरळ खेळलेत, लॉनचा खेळाडू चेंडू समोर आलाय। दुसरी धाव देखील तितक्याच नारिवली संघाच्या इनिंगचा अंतिम शेवटचा बॉल। यावेळी मात्र जबरदस्त फटका, इथे स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या दिशेने खेळलेला हा येतोय चौकार। या सामन्याचं जर विश्लेषण आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवर आलेला षटकार आणि शेवटच्या बॉलवर आलेला हा चौकार। धाव संख्या स्कोर बोर्डवर पाहायला मिळेल ती तब्बल 86 धावा। थँक्यू डीजे। आपण राजू काटेना पाहू शकतो स्क्रीनवर। 16 चेंडू मध्ये तब्बल 54 धावा ची केली साकारली, म्हणजे अक्षरशः जर आपण विचार केला तर 337 च्या पॉइंटने इथे स्ट्राइक रेट फलंदाजी करत या बॅट्समन्सने तब्बल 54 धावांची नाबाद केली साकारली। गुड बॅटिंग राजू काठे। शहाऐंशी धावा स्कोर बोर्डवर इथे नोंदवल्या गेल्यात। समीकरण असं 87 धावांचं मात्र खिडकाली संघाला देखील पॉवर प्लेच्या टिकली। चला काटे संघाला विनंती असेल, या ताबडतोब आयोजक तुम्हाला सूचना करतात। मनोहर राईट ओव्हर द विकेट। पुन्हा एकदा मोठा फटका, मात्र फटका फसलाय। लक्ष्मण यांचं कौतुक करावं लागेल, कारण फार दूरवरनं आले होते, अंतर त्यांनी फार चांगल्या पद्धतीनं कापलं होतं, मात्र शेवटच्या सणाला चेंडू जमिनीला दान झाला। तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा येतात धाव फलकावर बिनबाद। 4 अशी धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर। 87 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना दुसऱ्या सत्रामध्ये धावांचा डिफेन्स करतोय तो जय गावदेवी 40+ नारिवली संघ। 10 धावा, माफ करा 10 धावा आपण पाहतो धाव फलकावर। किरण ठाकूर संघर्षाला सुरुवात केली या फलंदाजानं। इथे मात्र मोठा फटका येतोय, मात्र फटका आता फसलाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली। पहिल्या विकेटचं पतन, फलंदाज किरण ठाकूर बॅक टू पॅव्हिलियन।
10 धावांवर पहिल्या विकेटचं इथं पतन झालंय. तर आदरणीय नाना बच्चू पाटील यांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेक केली जाते. काटे विपक्ष नागाव अशी नाणेफेक असते. दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत असेल. पहिली लढत आपण पाहतो दुसऱ्या फेरीतील खिडकाळी विपक्ष नारिवली 87 धावा आपण पाहतोय. त्या धावांच्या लक्षाचा पाठलाग दुसऱ्या सत्रामध्ये खिडकाळी संघ करतोय. आणि पहिल्या विकेटचं पतन आपण पाहिलं. 10 या धाव संघ पहिला गडी बाद झालाय. फलंदाज बाद होणारे फलंदाज होते ते किरण ठाकूर. नागाव संघाने नाणेफेक जिंकले. सांघिक दुसऱ्याने वैयक्तिक पहिले षटक घेऊन येतो गोलंदाज आपण पाहतोय राजू काटे. एक अष्टपैलू खेळाडू आपण पाहतो. नारिली संघाचा आधारस्तंभ तारणार हुकमी एक्या गोलंदाजीच्या बोल्यावर राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र फटका फसला. क्षेत्ररक्षक दूरवर आले. पुन्हा एकदा संतोष काटे आले चेंडू खाली आणि लागोपाठ आपण पाहतो दुसरा झेल त्यांच्या माध्यमातून इथे टिपला जातोय. गोलंदाज होते क्षेत्ररक्षक होते आपण पाहतो संतोष काटे. एका बंधुराज गोलंदाजी करतो तो दुसरा बंधुराज सीमारेषेवर अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतो संतोष काटे यांच्या माध्यमातून. तर 2 धक्के दिलेत गोलंदाजांनी. 2 बाद. धाव संख्या आपण पाहतो धाव फलकावर 10. दोन बाद 10 अशी धावसंख्या आपण पाहतो. सलामीची जोडी तंबूच्या आश्रयाला परतली आहे. नवीन फलंदाज स्ट्राईक एंडला विशाल. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो प्रल्हाद पवार. इथे मात्र फटका फसला. यष्टीरक्षक आपण पाहतोय मात्र झेल सुटलाय. असं वाटलं होतं की सहज सोपा झेल घेतला जातोय मात्र प्रयत्न त्यांनी चांगला केला होता. मात्र त्यांच्या हातून चेंडू निसटतोय जमिनीला दान होतो तोपर्यंत सिंगल इथे कंप्लीट केली जाते. धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 11 धावा. 2 बाद 11 अशी अवस्था आपण पाहतोय. 87 धावा इथं बनवाव्या लागतील त्या खिडकाळी संघाला. त्याला कारण तुम्ही पहिल्या सत्रामध्ये खराब गोलंदाजी केली, खराब क्षेत्ररक्षण केलं, त्याचं रूपांतर. आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं फुलटॉस चेंडू संधी साधले फलंदाज प्रल्हाद पवार यांनी. चेंडू सीमारेषेवर चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा संतोष काटे यांच्या माध्यमातून. आणि जर डायरेक्ट हिट झाली असती तर कदाचित फलंदाज धावचित सुद्धा झाला असता. मात्र फलंदाज सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये पोहोचतोय. 2 धावा येतात. धाव फलकर धावसंख्या पोहोचते ती 13 वर. मोठ्या लक्षाचा पाठलाग करायचा असेल तर तुम्हाला सातत्याने धावफलक हलता ठेवावा लागेल. प्रति षटकामागे तुम्हाला इथे सरासरी मेंटेन करावी लागेल. कारण जी फलंदाजी राजू काटे, संतोष काटे आणि लक्ष्मण गोरपेकर यांनी केली तशी फलंदाजी तुम्हाला इथे संघाला जर सामना जिंकून द्यायचा असेल तर करावी लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला होता, सफल झाले. ऑफ साइडला निर्धाव चेंडूची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी. कमबॅक आपण पाहतोय गोलंदाज राजू काटे यांच्या माध्यमातून. तर इथे मात्र संघर्ष करावा लागतोय तो प्रल्हाद पवार यांना. मात्र तुम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा केली, चांगली फलंदाजी केली तर कदाचित 87 धावांचा पाठलाग तुम्ही करू शकता. बॅकफुटला गेले सुरेख फटका आपण पाहतोय. चेंडू नक्कीच थांबणार नाही. सीमारेषेच्या बाहेर फरार होतोय. प्रल्हाद पवार यांच्या बॅट मध्ये होतो तो संघर्षमय चौकार. फलंदाजी असो क्षेत्ररक्षण असो सौफेर कामगिरी आपण पाहतोय ती संतोष कांटे यांच्या माध्यमातून. आणि बघा नक्कीच 2 बंधुरा जोडीने काम करतात. सलामीला येतात. 2 सामन्यांमध्ये चांगली फलंदाजी केली. इथे राजू काटे चांगली गोलंदाजी करतात. त्यांचे बंधू सीमारेश्वर संतोष काटे चांगले क्षेत्ररक्षण करतात. आणि सांघिक कामगिरी पाहतोय नारळी संघ. प्रत्येक षटकामागे सांघिक कामगिरी इथं उंचावतोय. आणि गडी बाद झालेत. प्रल्हाद पवार इथं बाद झालेत. तिसऱ्या विकेटचं इथं पतन झालंय.
2 षटकांचा बाजवी खेळ इथं संपला. धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 17 धावा. इथं फार मोठा संघर्ष करावा लागतो. इथं मैदानाच्या आतमध्ये 2 बलाढ्य संघ एकमेकांची 2 हात करतायत. नारिल विपक्ष खिडकाळी मात्र 87 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना मात्र आतापर्यंत फलंदाज बाद झालेत. कृष्णा आम्हाला सांगतील 3 तर 3 बाद 17 धावसंख्या. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. मनोहर भोईर राईट आर्म ओव्हर द विकेट. इथं ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि फलंदाज इथे बाद होत आहेत. पहिल्या चेंडूवर यश प्राप्त केले गोलंदाज मनोहर भोईराने आणि 4 बाद 17 अशी अवस्था आपण पाहतोय. ती दुसऱ्या सत्रामध्ये 87 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना खिडकाळी संघाची डीजे संघाच्या 2-3 फलंदाजांचं कौतुक करावं लागेल. राजू काटे, संतोष काटे आणि लक्ष्मण गोरपेकर यांचं. आणि त्यांच्या फलंदाजीचं महत्व कधीच कमी होणार नाही. मात्र तुम्ही पहिल्या सत्रामध्ये खिडकाळी संघाने ज्या चुका केल्या त्या चुका मात्र इथे खिडकाळी संघाला भोगाव्या लागतात. तुम्ही खराब पद्धतीची गोलंदाजी केली, खराब क्षेत्ररक्षण केलं, त्यांनी चांगली फलंदाजी केलं, त्यांचं कौतुक करावंच लागेल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. बॅकफुटला गेले सुरेख फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक दूरवर येतात मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर येतोय तो चौकार. एकवीस धावा आपण पाहतो धाव फलकावर. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतात. सांघिक तिसरं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन इथं पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न केला होता. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. चांगलं कमबॅक. मागच्या चेंडूवर आला चौकार. मात्र इथं पुन्हा एकदा गोलंदाज आपली गोलंदाजीची छाप सोडतोय आणि निर्धाव चेंडूची ती समाप्ती होते. चांगली गोलंदाजी. यष्टांच्या मागे आपण पाहतोय शरद यांना चांगली कामगिरी. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. पुन्हा एकदा गोलंदाज मनोहर भोईर सज्ज होतात. एक आगळी वेगळी शैली आपण त्यांची पाहतो गोलंदाजी. इथे मात्र ऑन साइडला खेळतात. राजू काटे येतात चेंडू खाली. चांगले क्षेत्ररक्षण होतं. चेंडू फेक सुद्धा चांगली होते. फॉलो थ्रू मध्ये गॅदर करतात गोलंदाज मनोहर भोईर. तोपर्यंत इथे सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या पोहोचते ती 22 वर. फक्त 22 धावा आपण पाहतो धाव फलकावर. 87 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना खिडकाळी संघाचे फलंदाज मात्र निराश कामगिरी करतात. नागपूरला सुरेख फटका आपण पाहतोय. चेंडू नक्कीच थांबेल का? नक्कीच थांबणार नाहीये. सीमारेषेच्या बाहेर फरार होतोय. कारण क्षेत्ररक्षक फार दूर होतोय. अंतर फार कापावं लागलं त्यांना. तोपर्यंत येतो तो चौकार. सव्वीस धावा आपण पाहतो धाव फलकावर. 87 धावांच्या डोंगर उभारला होता तो नारिली संघाने. त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना मात्र इथं संघर्ष करतो खिडकाळी संघ. मनोहर भोईर राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. मात्र फॉलो थ्रू मध्ये चेंडू स्वतः गॅदर करतायत गोलंदाज. डबल सिंगलने काही होणार नाहीये. तोपर्यंत इथं षटक संपतंय. ते तिसरं 3 षटकाचा वाजवी खेळ इथं संपलाय. धावा आपण पाहतो धाव फलकावर 27 धावा. डीजे
इथे मात्र फक्त औपचारिकता राहिली या सामन्यामध्ये. ऑफ साइडला खेळतात क्षेत्ररक्षक दूरवर न येतात. चेंडू उचलून फेकेपर्यंत फक्त सिंगल कंप्लीट केली जाते. इथून जर आपण पाहिलं तर सामन्याचे विश्लेषण आपण चांगल्या पद्धतीने सोप्या पद्धतीने आपण करू शकतो. पहिल्या सत्रामध्ये राजू काटे, संतोष काटे आणि लक्ष्मण गोरपेकर. इथे मात्र उशीर होतोय. यांच्या 3 फलंदाजांची चांगली फलंदाजी आणि पहिल्या सत्राचा जर विचार केला षटक संपत इथं. तर आदरणीय नाना पाटील यांना विनंती करतोय की व्यासपीठावर उपस्थित भालचंद्र पवार यांचा इथं सन्मान करायचा आहे. इथे मात्र नारिवली संघ नक्कीच प्रयोग करू शकतो. एखाद्या नवीन गोलंदाजाला जर गोलंदाजी दिली प्रयोग करू शकता तुम्ही, कारण सामना तुमच्या हातात आहे. एखादा प्रयोग तुम्ही करू शकता नारिवली संघाच्या माध्यमातून जर विचार केला. तर आमचे कृष्णा म्हात्रे आम्हाला सांगतात 6 चेंडू 46 धावांचं समीकरण आणि गोलंदाजीच्या बोहऱ्यावर आपण पाहू शकता रामशेठ भोईर. शेवटचे षटक. सहा चेंडू 46 धावा. पहिला चेंडू वाईडच्या स्वरूपात येतोय. हरकत नाही, अजूनही 45 धावा आहेत तुमच्या बँकच्या खात्यामध्ये. त्या धावांचा फक्त तुम्ही डिफेन्स करा. रामशेठ भोईर चांगली गोलंदाजी. फटका फसलाय आणि इथं सीमारेश्वर बघा विकेट घेतली त्यांनी. चांगली गोलंदाजी ते करू शकतात, ते दाखवून देतात आजही मी चांगली गोलंदाजी करू शकतो. चला विलास भाऊ लवकर जा. तर श्रीनाथ पाटील यांच्याकडनं राम भोईर यांनी जर हॅट्रिक प्राप्त केली तर 2000 रुपयाचं पारितोषिक असेल श्रीनाथ पाटील यांच्याकडनं राम भोईर यांना. आणि इथं मात्र चांगला प्रयत्न केला होता. फार दूरवरनं आले होते. अंतर त्यांनी फार चांगल्या पद्धतीने कापलं होतं. मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार होतोय. शेवटच्या षटकामध्ये इथे मोठे फटके मारण्याचा प्रयत्न दिसतोय. मात्र पहिल्या षटकापासून जर तुम्ही अशा पद्धतीने फलंदाजी केली असती तर कदाचित 87 धावांचा चेसिंग तुम्ही चांगल्या पद्धतीने पार केला असता. मात्र इथे खराब कामगिरी आपण पाहतो खिडकाळी संघाच्या माध्यमातून. राम भोईर यांच्या माध्यमातून आपण पाहतो गोलंदाजी शेवटचं षटक मार्गस्थ असताना प्रत्येक चेंडूच्या मागे आपण पाहतो समीकरण बदलत चाललंय, कठीण होत चाललंय. एकतर्फी सामना आपण पाहतो तो नारिवली विपक्ष खिडकाळी असा सामना आपण पाहतोय. 3 चेंडू शिल्लक. इथे मात्र यष्ट्यांच्या मागे शरद यांनी अतिशय चांगलं काम केलंय. 2 फलंदाज आतापर्यंत राम भोईर यांनी बाद केले. तर बघा चांगली गोलंदाजीचा आनंद लुटतायत राम भोईर. गोलंदाज सज्ज होतात. राम भोईर राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र मोठा फटका येतोय. मात्र फटका फसलाय आणि संतोष काटे कदाचित मला वाटतं 4था झेल असेल कृष्णा. पण 4 झेल घेतलेत आणि 22 धावांचं योगदान दिलं पहिल्या सत्रामध्ये. त्यांचे बंधू राजू काटे यांनी 16 चेंडूचा सामना केला. 54 धावा कुठल्या. लक्ष्मण गोरपेकर यांनी चांगली फलंदाजी केली आणि त्यांच्या सहकार्याने प्रत्येक सहकार्याने चांगली गोलंदाजी चांगले क्षेत्ररक्षक करून इथे मात्र हा विजय कागदावर तरी प्रस्थापित केला. फक्त औपचारिकता शिल्लक राहिली. शेवटचा एक चेंडू शिल्लक. फक्त औपचारिकता शिल्लक.
बघा हॅट्रिक आहे, तुम्हाला संधी आहे. बघा रामशेठ भोईर, तुम्हाला संधी आहे. श्रीनाथ पाटील यांच्याकडनं 2,000 रुपयाचं पारितोषिक. हॅट्रिक घेतली तुम्ही, इथं 2,000 रुपयाचं पारितोषिक असेल. या चेंडूवर गडी बाद झाला पाहिजे. अरे संधी हुकली, हरकत नाहीये, तरी पण ओव्हर हॅट्रिक झाली, हरकत नाही. चांगली गोलंदाजी राम भोईर यांची. अशा पद्धतीने दुसऱ्या फेरीतील पहिला सामना जिंकलाय तो जयगाव देवी 40+ क्रिकेट संघ नारोली संघाला. अभिनंदन नारोली संघाचं. आणि पुढच्या वाटचालीसाठी आपण खिडकाली संघाला शुभेच्छा देऊया. तर मॅन ऑफ द मॅच ठरतो या सामन्याचा. नो डाऊट 16 चेंडूंचा सामना केला. या स्पर्धेमध्ये दुसऱ्यांदा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय तो फलंदाज राजू काटे. 16 चेंडूचा सामना केला, धावा कुठल्या तब्बल 54, 1 षटक हाताळत, धावा खर्च केल्या, 2 गडी बाद केले. तर मॅन ऑफ द मॅच ठरतायत राजू काटे. आदरणीय नाना पाटील यांना मी विनंती करतो तुमच्या शुभ हस्ते राजू काटे यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. तसेच रामशेठ भोईर यांच्याकडनं 1000 रुपये आणि विश्वनाथ शेठ मस्कर यांच्याकडनं राजू काटे यांना 1000 रुपये आलेत. तर राजू काटे यांना 2000 रुपयाचं पारितोषिक आलंय. 1000 रुपये रामशेठ भोईर यांच्याकडनं आणि 1000 रुपये विश्वनाथ शेठ मस्कर यांच्याकडनं. तर आदरणीय नाना पाटील यांना विनंती करतो तुमच्या शुभ हस्ते राजू काटे यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. आणि एका षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या, 1 गडी बाद, 2 गडी बाद केलेत. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपण पाहतोय तो नागाव विपक्ष काटई. नागाव संघाने नाणेफेक जिंकली आणि काटई संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. तर दुसऱ्या सत्र पहिल्या सत्रामध्ये काय घडते काय बिघडते ऐकूया आमचे सहकारी समालोचक अशोक पाटील फडकेपाडा यांना. परेश ठक्कर माजी सरपंच नारिवली यांच्याकडून देखील राजू काटे यास सर्वोत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल 2000 रुपयाचे कॅश पारितोषिक देण्यात येणार आहे.